प्रयत्न केला। बंधूंनो, केवळ भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये या भाळ हल्ल्याचा निषेध आणि ज्यांनी कोणी हा भाळ हल्ला केला आहे उपस्थित असलेल्या ठिकाणी जर निष्पाप लोकांचा जीव जात असेल आणि त्याच्यावर कोणतं राजकारण होत असेल तेही विचार करण्याची गरज या ठिकाणी देशातल्या सर्व घटकातल्या लोक हा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तो जे आतंकवादी आहेत व त्याच्या मागील जो कोणी आहे त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। यासाठी देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये प्रचंड रोष आहे। हा जो हल्ला आहे तो एका धर्मावर नव्हे तर भारतीयाला हा हल्ला झालेला आहे। काश्मीर याला स्वर्ग मानलं जातं। या हल्ल्यामुळे तिथली अर्थव्यवस्था निश्चित रूपानं अस्तव्यस्त होणार आहे। या हल्ला मागील जो कोणी षडयंत्र मागील जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला फाशीची शिक्षा व्हावी, पण असे हल्ले होऊ नये यासाठी केंद्र सरकारने अधिक तीव्रतेने या असे हल्ले भविष्यात होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात। केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जेवढ्या काही योजना जेवढ्या कोणी संस्था आहेत त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा। अशा प्रकारची भावना संबंध खामगाव मतदारसंघातील सर्व खामगाववासियांची या ठिकाणी आहे। या श्रद्धांजली सभेमध्ये सर्वांनी आपला संताप व्यक्त केला व जे आतंकवादी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी या प्रसंगी सर्वांनी केली। आदरणीय नरेंद्र मोदीजी जेव्हा गुजरातचे प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ज्या देशामध्ये पंतप्रधान आहे त्याच्या हातामध्ये सर्व व्यवस्था असतात, सर्व समुद्राची तटबंदी असते, सर्व ज्या काही मग ते व्हॉट्सअप असेल, सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, ईमेल असेल, सर्वांवर नियंत्रण हे केंद्र सरकारचं असतं। असं असताना देखील याची माहिती केंद्र शासनाला होती का, त्या अधिकाऱ्यांना होती का? 20 मिनिटं खुलेआम त्या ठिकाणी गोळीबार झाला, त्यामध्ये निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला। ही बाब मनाला वेदना देणारी आहे। भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून सर्व राजकीय पक्षाला माझी विनंती आहे, कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता सर्वांनी एक होऊन देशावर झालेला हा हल्ला त्याला भविष्यामध्ये होऊ नये यासाठी सर्वांनी एकसंघ राहावं व एकतावर जेव्हा जेव्हा भारतावर अशा प्रकारचे हल्ले होतील आम्ही सर्व एक आहोत असा जगाला संदेश गेला पाहिजे। असा दृष्टिकोन अशी राष्ट्रभक्ती आपण सर्वांनी दाखवावी असं माझं आव्हान आहे।